यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर कांड करणार अशा आशयाचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आलेला असल्याची माहिती मिळते। अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला केल्यानंतर आता मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिलेली आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की मुंबईमधील अतिसुरक्षित किंवा अतिसंवेदनशील सुरक्षा स्थळ म्हणून जी यादी आहे त्यात मातोश्री ते निवासस्थान येतं बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासूनच। यावेळी या संदर्भात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीची माहिती मिळताच तत्काळ यंत्रणा सतर्क होत आहेत। कॉलरचा शोध मुंबई पोलिसांनी सुरू केलेला आहे। मुंबई गुजरात ट्रेनमध्ये 4 ते 5 अज्ञात व्यक्ती हे संभाषण करीत होते अशा प्रकारची माहिती कॉलरनं फोनवर दिली आहे। मुंबई नियंत्रण कक्षाला ही माहिती दिल्यानंतर यंत्रणा तर कामाला लागली, पण त्याचबरोबर मातोश्री बाहेर सुद्धा मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या क्लोज मधलं पथक सुद्धा हे कार्यान्वित झालेलं आहे। कलानगर हा भाग पूर्ण पिंजून काढण्यात येतोय। आणखी त्याचबरोबर की कोणत्या ट्रेनने प्रवास केला, कधी प्रवास केला, आणखी त्या सगळ्यांचा शोध सुद्धा मुंबई पोलिसांनी आपल्या यंत्रणेमार्फत सुरू केलेला आहे। लवकरच यातलं तथ्य काहीतरी बाहेर येईल। तसं बघितलं गेलं तर गेल्या 2 महिन्यामध्ये आलेले 19 कॉल ते फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं होतं तपासात। कॉलरने वेगवेगळ्या दारूच्या नशेमध्ये अशा प्रकारचे फोन केले होते असेही समोर आलंय। पण कॉल कोणताही असो, जर तो मातोश्री बाबत आहे, मुंबईच्या सुरक्षेबाबत आहे, तर त्याला गांभीर्याने घेतलंच जातं। हे मुंबई पोलीस कामाला लागलेले। बघूया आज दुपारपर्यंत यातलं तथ्य समोर येईल। कॉलरचा सुद्धा शोध पोलीस घेत आहे। थोड्याच वेळात त्याच्यापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश मिळेल अशी माहिती आपल्याला समजते। अजिंक्य, ठीक आहे प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची